मागील काही दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं खरीपातील पिकांचं अतोनात नुकसान झालं। यासाठी सरकारनं काल जवळपास 31,000 कोटीची मदत जाहीर केलेली आहे। मात्र जालन्यामध्ये गजानन उगले या शेतकऱ्याचं आमरण उपोषण सुरू आहे। या शेतकऱ्याच्या मागण्या वेगळ्या आहेत की सरसगट पंचनामे करण्याचा शासन आदेश काढावा, त्याचबरोबर फार्मर आयडी जी अट आहे ती रद्द करावी, ई पीक पाहणीची अट जी आहे ती रद्द करावी। खरं तर कालपासून 31,000 कोटीची मदत जाहीर झाल्यानंतर सर्वत्र त्या मदतीचं कौतुक होतंय। मात्र हे जे निकष आहेत, ह्या ज्या अटी आहे याबाबत कोणी बोलायला तयार नाहीत आणि यासाठी गजानन उगले या शेतकऱ्याचं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या आमरण उपोषणाचा 9वा दिवस आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। उगले साहेब, खरं तर काल 31,000 कोटीचं बजेट पॅकेज सरकारनं जाहीर केलं, सगळीकडे कौतुक होतं। तुमचं नेमकी काय म्हणणं, यामध्ये काय म्हणजे काय अपेक्षित होतं तुम्हाला? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काल जे मंत्रिमंडळानं कॅबिनेट मध्ये निर्णय घेतलेला आहे की जे अतिवृष्टीपोटी जी नुकसान भरपाई द्यायची, आता ही जी नुकसान भरपाई मुळामध्ये ही फसवेगिरीची नुकसान भरपाई आहे। कारण की याच्यामध्ये विषय असा आहे की कुठेही सरसगट पंचनाम्याचा JR आतापर्यंत निघलेला नाही। त्याचबरोबर SDRFच्या कायद्यामध्ये देखील बदल केलेला नाही। सांगावं त्यांनी की SDRFच्या कायद्यामध्ये बदल केलेला एखादं पत्र तरी दाखवा, आदेश तरी दाखवा किंवा JR तरी दाखवा। दुसरी गोष्ट की शेतकऱ्यांना निवळ मूर्खामध्ये गंती काढलेली आहे त्यांनी की शेतकऱ्याला सांगतात की आम्ही तुम्हाला हेक्टरी एवढा पैसा देऊ, हेक्टरी तेवढा पैसा देऊ, परंतु कोणत्या शेतकऱ्याला देणार आहे तुम्ही? मात्र अहो, ज्या शेतकऱ्यांचं काहीच राहिलेलं नाही शेतामध्ये, अशा शेतकऱ्यासोबत तुम्ही खेळायला लागले। सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही जे मदत द्यायला लागले आम्हाला, ती मदत नेमकी ई पीक पाहणीची अट तुम्ही त्यामध्ये घातलेली, तुम्ही दुसरी की फार्मर आयडीची अट घातलेली आहे। सगट पंचनाम्याचं सांगत नाहीत तुम्ही, फळबागाच्या पंचनाम्याचं सांगत नाहीत, ऊसाच्या पंचनाम्याचं सांगत नाहीत आणि तुम्ही म्हणताय मदत केली। मदत कशाची केली तुम्ही? मदत जर तुम्हाला करायची होती तर सर्वप्रथम तुम्हाला SDRFच्या कायद्यामध्ये बदल करायला आवश्यक होता, सरसगट पंचनाम्याचा JR काढण्याचं आवश्यक होतं। परंतु तसं न करता तुम्ही शेतकऱ्याला निवळ भूल थापा द्यायला लागले की आम्ही इतकी हेक्टरची मर्यादा ओलांडली आणि इतकी मदत दिली। आजही तुम्हाला ठामपणे या ठिकाणावरून सांगतो की जोपर्यंत SDRFच्या कायद्यामध्ये सुधारणा करून त्याचा JR महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत नाही, तो त्या बाबतीत दुसरा विषय असा आहे की सरसगट पंचनामे करण्याचा JR म्हणजे सध्या फक्त त्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचा JR काढला होता एप्रिल महिन्यामध्ये आणि वस्तुनिष्ठ पंचनाम्याच्या आधारे जे काय 2059 मंडळ या सरकारने घोषित केलेले आहेत, आता त्या मंडळामधल्या सर्व शेतकऱ्याला असं वाटत असेल की आम्हाला अनुदान मिळणार आहे, याने स्पष्टीकरण द्यायला पाहिजे। वस्तुनिष्ठ पंचनाम्याचा JR काढलेला आहे तर यानं कालची मदत घोषित केली आहे, तर कुठल्या शेतकऱ्याला मदत मिळणार आहे याचं त्यांनी काहीतरी स्पष्टीकरण दिलंय का? यांनी सांगितले की बाधित क्षेत्र, ज्या शेतकऱ्याचं जेवढं बाधित क्षेत्र आहे त्याचाच पंचनामा होणार। अहो, तुम्ही पाहा ना, इकडे महापूर आलेला आहे, तुम्ही पाहिला ना डोळ्यानं। आतापर्यंत तुम्ही सांगता की बाधित क्षेत्र काहीच राहिलं नाही ना आमचं। म्हणून आमची मागणी आहे की या ठिकाणी तुम्हाला सरसगट पंचनाम्याचा शासन निर्णय काढावा लागणार। फार्मर आयडीची अट जी तुम्ही घालून दिलेली दुसरी, अहो 60% लोकांना फार्मर आयडी महाराष्ट्रामध्ये काढलेला आहे, त्यापैकी 20% लोकांचा फार्मर आयडी जो आहे तर तहसील लेवलला पेंडिंग आहे, म्हणजे जवळपास 50% लोक फार्मर आयडी पासून वंचित आहेत। आणि तुम्ही म्हणता आम्हाला शेतकऱ्याला अनुदान देताय, कशाचं डोंबल्याचं तुम्ही अनुदान देणार आहे? त्यामध्ये 50% शेतकरी फार्मर आयडी मधून वगळले, तर 50% शेतकरी तुम्ही 90% शेतकरी तुम्ही त्या वस्तुनिष्ठ पंचनाम्यातून वगळले, तर ई पीक पाहणीतून तुम्ही काही वगळणार आहेत, काही फळबागाचे पंचनामे न करण्यामुळे वगळणार आहेत, काही ऊसाचं पीक असल्यामुळे वगळणार आहेत, आणि तुम्ही म्हणता की शेतकऱ्याला मदत केली। याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागणार आहे। आमची मागणी हीच आहे की या सर्व गोष्टीचं तुम्ही स्पष्टीकरण द्या, JR काढा। त्यानंतर आमची मागणी अशी आहे की मराठवाडा तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर करावाच लागणार आहे, संपूर्ण मराठवाडा। कारण की तुमच्या माहितीस्तव तुमचा अहवाल काय सांगतोय की 65 मिलीमीटर पाऊस 24 तासामध्ये जर पडला तर अतिवृष्टी समजल्या जाते, तर तुमचा JR सांगतोय की 10 मिलीमीटर पाऊस सलग 5 दिवस जर पडला तर त्याला सुद्धा अतिवृष्टी म्हटल्या जाते। मग यामध्ये काही मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्रच नाहीत, तर ते मंडळ जे तुम्ही वगळलेत ते मंडळ याचे कारण सांगा आम्हाला की का वगळलेत। जोपर्यंत तुम्ही कारण सांगणार नाही, तर कारण की तुम्हीच सांगतायत आम्हाला,
तुमच्याकडे यंत्रणा उपलब्ध नाही आणि विनाकारण ते मंडळ तुम्ही वगळायला लागलेले आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे की मराठवाडा तुम्हाला अतिवृष्टी घोषित जाहीर करावा लागणार आहे. सरसगट पंचनामे करावे लागणार आहेत. आमच्याकडे आता काहीच नाही राहिलं. आमचे काही मुलं MBBSचं शिक्षण घेतात, BMSचं शिक्षण घेतात, मेडिसिनचं शिक्षण घेतात, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतात, फार्मास्युटिकल असेल, तुमचं ॲग्रिकल्चर असेल, कम्प्युटरचं असेल, ते MBA असतील, या प्रकारची जी शैक्षणिक फीस आहे ती फीस तुम्हाला माफ करावी लागणार आहे. नाही उगले साहेब, मला हे म्हणायचंय, तुम्ही जे आता उल्लेख केला फार्मर आयडी आणि पीक पाणी ज्या शेतकऱ्याचे नसणार आहे त्यांनाही मदतीपासून वंचित राहू शकतं का, असं तुमचं म्हणणं आहे का? की ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी आणि पीक पाहणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही असं तुमचं म्हणणं आहे का? 100% शासनाने GRच काढलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढलेला नाही त्या शेतकऱ्याला अनुदानापासून वंचित ठेवायचंय असं नाही म्हणत मी, तर वंचित ठेवणार आहेत. त्यांनी शासन निर्णय काढलेला आहे की ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढला नाही त्या शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही, त्या शेतकऱ्याला विमा देखील मिळणार नाही. म्हणून फार्मर आयडीची अट त्यांनी रद्द करावी, पीक पाणीची अट देखील त्यांनी रद्द करावी. आणि काय मदत केली हो? मदत काय केली तुम्ही सांगा? SDRFच्या कायद्यामध्ये बदल करून पंजाब सारख्या राज्याने त्या ठिकाणी 50,000 रुपये हेक्टरी अनुदान दिले आणि महाराष्ट्र तर सांगतोय की आम्ही मोस्ट हे इकॉनॉमी म्हणले, जगामधले इकॉनॉमी म्हणले आम्ही हे झालो, टॉप झालो होतं. महाराष्ट्र सांगतो, महाराष्ट्र सरकार सांगतो व्हायब्रंट महाराष्ट्र, कुठं व्हायब्रंट ठिकाण? अहो कसलं ठिकाण लावलंय तुम्ही? SDRFच्या कायद्यामध्ये तुम्ही सुधारणा करा, पंजाबपेक्षा जास्त तुम्ही मदत द्या, तरच तुमची या महाराष्ट्रातील लोक पाठ थोपटतील. कारण की महाराष्ट्र हा प्रगतशील आहे आणि महाराष्ट्राला परत झुकवण्यासाठी तुम्ही अशा घाट रचू नका, हे तुम्हाला या ठिकाणावरून सांगायचंय. नक्कीच आपण जर पाहिलं तर गजानन उगले या शेतकऱ्याचं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे आणि शेतकऱ्याला जर मदत करायची असेल तर सरसगट पंचनाम्याचा एक शासन आदेश काढावा, त्याचबरोबर पीक पाहणी आणि फार्मर आयडीची अट जी आहे ती रद्द करावी, त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, यासह इतर मागण्यांसाठी गजानन उगले यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आजचा 9वा दिवस आहे. अद्याप प्रशासनाकडनं त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही. प्रशासन त्यांच्या उपोषणाची काही दखल घेतं का हे देखील आपल्याला पाहणं महत्वाचं असणार आहे. अक्षय शिंदे, साम TV न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.